हो हाच काय हो? हो आपण कोण? मी इथनं आलोय. है ना? या पाडीतनं आलोय. होय का? हो, आडीपाडी. होय? हो, मला असा समजलाय का म्हणजे हा. तुम्ही लोकांच्या मुलांना म्हणजे लग्न जे करतात हा. त्यांना स्वर्गती बघून देताय. काय झालं म्हणजे पहिलं बघून द्यायचो. आता काय झाला? आता तिकट नाही ना ते मला धरतात. काय टिकत नाही, सर्व टिकतो, पण तुम्ही काय पण करा, जीवाचा रान करा, होत्याचा नव्हता करा, पण एक पोरगी माझ्या बब्याला बघून द्या. पण तुम्ही बरोबर म्हणताय. नाही, तुमचा नाही. बाब्या करतो काय? काय असू दे तुमचा. अरे बस कर. मागच्या किशाचा सगळा बघा, आपण तुमचा परफेक्ट विचार करणार. अहो ते राम दे हो, तो विषय नाही. पण तुमचा बाब्या काय करतो? माझा बाबे बघा, आता पावसाच्या सीझनला आहे ना, पावसाच्या सीझनला कलमा बांधतो. स्वतःची अशी जागा आहे, हा. एक बावडी पाडला नाही. काय बोलताय? त्याच्यात मोठीशी काजूची, आंब्याची, केसर, हापूस, रत्नांबा, बाटली आंबा, म्हणजे हे सगळे व्हरायटी आंबे, व्हरायटी आंबे हे सर्व तू नर्सरी केला नाही आणि स्वतःची कमाई आहे हो. पण ते काय जमणार नाही हो. हो भेटणारच नाही. का नोकरी नाही करीत, स्वतःचा मालक आहे तो. अहो आताच्या मुली नाही ना. हा. गावचा मुलगाच नको आहे. अहो काय म्हणताय तुम्ही, गावचा मुलगा, पण गावाशिवाय सुख आहे काय? अहो ते बरोबर आपण म्हणतो, तुम्ही म्हणता, मी म्हणतो. मुलींचा नाही ना. मुलींना कसा पाहिजे म्हणजे मुलगा मुंबईचा पाहिजे. त्यांना राहणारा रूम नसती ती चालेल, मग भाड्यानं नाही चालेल, मग? त्याला मुंबईचा नवरा अरे पाहिजे. पण तो कशासाठी? मुंबईत काय आहे आणि त्या गावात? अरे मुंबईत आहे ना, मुंबईत ही किड्यासारखी माणसं अशी आहेत ना, अगं पाय असा ठेवायचा, असा ठेवायचा, जाताना एक पाय ट्रेन. आपल्याला माहिती आहे, पण त्या वसाड्या पोरी समजत नाही तर आपण काय करायचा? अरे पण तू आहे ना, आता तुझं बरेच आजूबाजूच्या गावात नाहीत ना, इकडं पंचक्रोशीत नातेवाईक आहेत तुमचं. अरे माझ्या ओळखीची आम्ही बरी आहे बघ, आतापर्यंत आहे ना 20 पोरांची लग्न लागली. आय शपथ. माझ्या बाब्याला आहे ना, माझ्या बाब्याला एक. अरे सांगता त्याची काळजी काय माहितीये का? आम्ही का बघून देत ना, माझं लग्न बनवून दिला आहे जमवून. पण ती पोरगी म्हणायला लागली मला आईच नको, मला भाव नको, आपण दोघात जाऊन मुंबईला राहायचा. मग आता बोल काय तू? माझ्या अंगाशी आला ना तो पोरगा, मला म्हणाला काय बाप काय टाकते, पोरगी बघून दिला म्हटलं नू. अरे आय नको, भाव नको, यांची नको, त्या नको. तो पोरगा आलाय काय कशा ती तरी ते कुठं आले, अशी बापसाशिवाय आली काय? अरे तेच समजत नाही ना. अरे काय तुला आता सांगू, म्हणजे बघ मी आता कसा माहितीये, माझ्या भरपूर अपेक्षा आहेत तुमच्याकडं. एक फक्त पूर्ण करा, एक. अरे तुझा बरोबर आहे बाबा, पण पोरगीला आधी मुंबईचा मुलगा पाहिजे. ना मुंबईत आता आमचा बाप जन्मात बघा, आजोबा गावाला, आज पंजोबा गावाला, मी गावाला, पोरगा गावाला. अजून कोण गावाला नाही ना? आता हे सगळे आमचे गावाला आहे. आमचा मुंबईतच कोण नाही, मुंबई. तर आता तू मला सांग ना, मुंबईतच कोण नाही, तर मग मला सांगा मी त्याला कुठं मग कशा याच्या बाळाचा. बरोबर आहे तुझा सगळा. अरे सांगतो का, आता आमच्याकडे एक पोरगा आहे ना, त्याचा मग सगळं असं आहे काय सगळ्या गावाला मस्तपैकी शांत आहे, खूप मस्त की मुंबईला जेवढा कमवत आहे तेवढा इथं कमवत आहे. मग पण त्या पोरगी म्हणते आम्हाला मुंबईलाच मला पाहिजे. अरे मुंबईत मला सांगा, आता मागे बघ 2 वर्षापूर्वी तो हा आला होता, म्हणजे कुठला कोरोना. चालत मुंबईत गावाला येत होतं, तेव्हा गावाल्यांची आठवण आली. मग असं आहे ना, तेव्हा ते आले तेव्हा त्यानं चाललं गावाला. वर्गा बघा आपला सुपारच्या एक हाय पोरगी, एक पोरगी आहे. बेसन. एक पोरगी आहे, पण त्याला जर प्रॉब्लेम आहे रे. काय रे? त्याला जरा अशी बघते इकडे, इकडे बघते, तिकडे बघते. तुला वाटलंय तुला वाटतं माझ्याकडे बघते, पण तिकडे बघते. जरा रे. अरे चांगली आहे. अरे हरणे पोरगी काय असेल? अरे नाही, पोरगी एक नंबर आहे. हा. काम सगळा करते, शेती करते, हा. फक्त जरासा आहे म्हणून त्याला बसायला लागतो. काय नको रे, जरासा.
हो मुलाचे आई बाप आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, सगळे आहेत. फक्त आजी आजोबा नाही, ते गेलेले आहेत. त्यामुळे फक्त एवढा आहे, पोरगा सेटल आहे, चांगला आहे, मस्त कमवतो, स्वस्त राहा, काय कुठं कामाला नोकरीला जायचं नाही, काय नाही. आपल्या स्वतःच्या जागेत आपण करायचं. बघा काय सांगतोय, आपल्या स्वतःच्या जागेत आपण पैसे कमवायचे, आपलं जीवन आपण सुखी बनवायचं. सगळं बरोबर आहे तुझा बाबा, पण ठीक आहे, तू म्हणतायस ना, तर मी कुठेतरी बघतो. बरं रत्नागिरी जिल्ह्यात नको बघू, मग तिकडे बाहेरच्या जिल्ह्यात बघ, रायगडात बघ, सिंधुदुर्गात बघ. कोकणात की चालेल ना, आपल्याला कोकणातलीच पाहिजे. पण मुलगीची तुमची अट काय आहे? आमच्या मुलाची काही अट नाही. ती भले पहिली दुसरी शिकलेली असली तरी चालेल, शेती करणारी पाहिजे की आता मुली शेती करायला मागत नाही? आमची शेती नाही तशी, म्हणजे हीच शेती आमची आहे. शेवटी शेतीच आहे ना, ही शेती आहे, ह्याच्यातच पैसे आपण कमवणार. तुम्ही मला सांगा, दुसरीकडे नोकरी करायला गेला, 8 तास तिथं खुर्ची टेकून बसणार, मोबाईल बरोबर आहे तुझा माझा. फक्त बघा काय एवढ्यातली एखाद्या गरीबाच्या घरातली असली चालेल. अगदीच काय अशी लांब जरा ही असते, जास्त अपेक्षा असतात जास्त अपेक्षा आहेत त्यांच्या. अरे श्रीमंताच्या घरातली बघ तरी चालेल, मला काय म्हणजे घरातली कामं करायला पाहिजे. भांडी तर तिची स्वतःच्या नवऱ्याच्या घरातलं जेवण तर बनवेल ना, ते बनवी. मग ते मला सांग, भले ती मुंबईत गेली, तर मुंबईत काय तिला काय ती अशी खुर्चीत बसून बसणार आहे काय? सकाळी काय नवऱ्यानं भांडी घासायची, उठून डबा नवऱ्यानं करायचा, कपडे नवऱ्यानं धुवायचं, आणि ही काय करायचा, मोबाईल घेऊन अगं चहा दे, टाक टूक टाक, थांबा जराशी मालिका बघते, मग बघ जेवण दे, थांबा हो लिहिलाय ना तो घ्या, तुम्हाला घ्यायला होत नाही. नमस्कार मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, कोकणावर सत्य घटना आधारित आम्ही असा छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे. हास्य कोकण ही आपली सिरीज सुरू झाली आणि आज 3रा एपिसोड आहे. आणि खरं सत्य घटना ही आहे की कोकणामध्ये सेटल झालेत मुलं, त्यांना मुली भेटत नाही, मुलींना मुंबईचा मुलगा पाहिजे, अशा संदर्भात आम्ही हा व्हिडिओ केला आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत टाटा मित्रांनो.